परभणी जिल्ह्यात सध्या नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे। यात काँग्रेसने जोरदार काम सुरू केले असून जिल्ह्यात सर्वत्र बैठका सुरू आहेत। आज परभणीत जिल्ह्यातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखती पक्ष नेत्यांकडून घेण्यात आल्या आहेत। परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीत आज पक्ष निरीक्षक केशवराव अवताडे, आमदार डी.पी. सावंत, जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, महिला अध्यक्ष जयश्री खोबे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सोनपेठ, पूर्णा, गंगाखेड आदी नगरपरिषदेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या। सकाळपासूनच काँग्रेस कमिटी येथे मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर आज झालेल्या मुलाखतींना मोठा प्रतिसाद मिळाल्याने या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे बहुतांश नगरपरिषदेवर वर्चस्व असेल असा विश्वासही व्यक्त केला जातोय। नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रदेश काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी सर्व उमेदवाराचा मुलाखतीचा कार्यक्रमासाठी या ठिकाणी सर्वांना आमंत्रित केलं होतं। सोनपेठ नगरपालिकेच्या सर्व उमेदवारांना सर्व समाजातील प्रत्येक उमेदवाराला प्रतिनिधित्व मिळावं त्या दृष्टिकोनातून जनतेच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियाचा आदर राखून हे सर्व उमेदवारांनी या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागण्याचं काम केलेलं आहे। सोनपेठ नगर परिषदेनं एक सन्माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वानं 2001 साली नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकण्याचं काम त्यांच्या आशीर्वादाने झालेलं आहे। 2001 पासून ते 2016 पर्यंत आजपर्यंत काँग्रेसच्या चिन्हावर नगरपालिका ही आणि काँग्रेसच्या पक्षाच्या झेंडाखाली ती नगरपालिका आजपर्यंत चालू आहे, आजपर्यंत चलत आलेलो आहोत। ही निवडणूक ही एक ऐतिहासिक निकाल लागेल आणि सर्वसामान्य जनतेतून ज्या काही प्रतिक्रिया आहेत की सोनपेठ शहराला काय पाहिजे, सोनपेठ शहराचा सर्वांगीण विकासाकडे बघून हा मतदार, हा जागरूक मतदार ह्या ठिकाणी मतदान करणार आहे आणि बहुमतानं जास्तीत जास्त मतानं जास्तीत जास्त लीड येऊन ही नगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात राहणार आहे। संतोष वायकोस, परभणीलाईव्ह.com